1925मध्ये घडलेल्या घटना ज्यांना 2025मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात. पार्ट 6. स्वराज्य पक्षाचे संस्थापक महान देशभक्त चित्तरंजन दास ते प्रेमाने देशबंधू म्हणून ओळखले जात. व्यवसायाने प्रसिद्ध बॅरिस्टर होते जे स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी सर्वस्व सोडून उतरले. 1908च्या ऐतिहासिक अलीपूर बॉम्ब खटल्यात त्यांनी श्री अरबिंदो घोष यांचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले आणि त्यांना निर्दोष सोडवले. 1920-22च्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि देशातील वकिली सोडून दिली. 1922मध्ये गया येथील काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. चौरी-चौरा घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन थांबवल्यामुळे त्यांना भ्रमनिरास झाला. विधिमंडळात प्रवेश हवा की नाही यावर काँग्रेसमध्ये मतभेद झाले. 1 जानेवारी 1923 रोजी मोतीलाल नेहरू यांच्यासह स्वराज्य पक्षाची स्थापना केली. विधिमंडळात प्रवेश करून सरकारला आतून विरोध करणे हे पक्षाचे मुख्य ध्येय होते. चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. 16 जून 1925 रोजी वयाच्या अवघ्या 55 वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे स्वराज्य पक्षाला मोठा धक्का बसला आणि पक्षाची ताकद कमी झाली. देशबंधू दास यांनी राष्ट्रीय चळवळीला वैधानिक आणि राजकीय लढ्यांचा नवा आयाम दिला.